नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर हा सण माहेरवाशिणींचा आहे, पण आम्ही इथे सगळ्या जमलोय सासरवाशिण आहे। म्हणजे आम्ही इथे माहेरवाशिणी आम्ही खेळालो याच्यामध्ये कोणीही नाही, सगळे आम्ही जावा जावा आहे। याच्यामध्ये 1-2-3 आमच्या सासवा असतील, नाहीतर आम्ही सगळ्या जावा जमा झालो खेळायसाठी। याच्यामधल्या थोड्या जाणार आहेत 2-3 दिवसात गौरीच्या सणासाठी, म्हणजे नवीन आहेत त्या जाणार आहेत, पण आम्ही इथेच असतो गौरीच्या सणाला आणि आम्ही असा खेळायला इथे जमा होतो सगळे। प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की गौरीच्या सणाला आपण प्रत्येकीनं माहेरी जावं आपलं, आणि खेळण्यासाठी जमा झाल्यावर तिथे सासरच्या आपल्या हितगुज किंवा सासरच्या गोष्टी आपण मैत्रिणींसोबत शेअर कराव्या असं प्रत्येकीला वाटत असतं। पण इथे आम्ही जावाजावांनी ठरवलं की कोण जाणार नाहीत, त्या माहेरी जाणार नाहीत, त्या सगळ्या आपण इथे जमा होऊया आणि आपण इथेच खेळ खेळूया। एरवी आपण म्हणजे घरातून बाहेर पडायचं असेल तर आपण पाटलाच्या खानदानी बायका आहोत, डोक्यावरती पदर घ्यायचा, अगदी खाली मान घालून चालायचं किंवा अगदी सभ्यतेनं रस्त्यानं चालताना अगदी सभ्यतेने चालायचं, जास्त हसायचं नाही, जास्त बोलायचं नाही रस्त्यावरती। अशा पद्धतीने आपलं म्हणजे ज्या ठराविक घरं आहेत ते, म्हणजे आमच्या इथे तरी तसंच आहे। बाहेर जाताना कोणी जास्त बोलत नाही, जास्त हसायचं नाही, जास्त दंगामस्ती करायची नाही, असंच वातावरण इथलं आहे आमच्या इथलं। पण असं हा एक गौरीचा सण असा आहे की मग तुम्ही इथे रात्री 12पर्यंत रस्त्यावरती उभे राहून खेळ खेळू शकता किंवा गाणी म्हणू शकता, अगदी तुम्ही म्हणजे गौरीच्या गीतांवरती डान्ससुद्धा करू शकता। अशा पद्धतीने इतपत इथे आपल्याला गौरीच्या सणाला मोकळीक मिळते आणि इतर वेळेला आपण रस्त्यावरती जाताना मानसुद्धा वर काढत नाही। आणि ह्या गौरीच्या सणाला पहा, अगदी आम्ही स्त्रिया सगळ्या महिला आणि जावा अगदी आनंदाने हा खेळ खेळतोय। इथे कोणतीही स्पर्धा नाही, कोणताही म्हणजे असा हे नाही, फक्त आपण इथे खेळ खेळण्यासाठी आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी जमा झालो। चला तर मग हा व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एका गावात काय करतात की गौरी नागपंचमी झाल्यानंतर लगेचच खेळायला सुरुवात करतात आणि तिथून पुढं गौरी गणपती होईपर्यंत म्हणजे खेडेगावातनी खेळ चालू असतात यांचे महिलांचे। आणि आम्हाला मात्र काय रोज नाही त्यापासून जमत, फक्त आम्ही ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशीपासून गौरी ज्या दिवशी जातात नाही, ज्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवसापर्यंत आम्ही खेळतो। कसं असते, प्रत्येकाचीच कामं असतात आणि त्यातून वेळ काढायचा संध्याकाळचा म्हटलं तर प्रत्येकाला जमत नाही, कोणाचं नाही कोणाचं तरी भरपूर म्हणजे कोणाचं काम असतं, कोणाचं नसतं, कोणी दिवसाचं काम करतं, कोणी संध्याकाळचं करतं, शेतातली कामं असतात। ह्या सगळ्या स्त्रिया शेतात जाणारच आहेत आणि आम्ही सुद्धा शेतात जाणारच आहोत सगळं। आणि इतक्या छान दिवसभर शेतात काम करून सुद्धा इतक्या छान संध्याकाळी ह्या रात्री 12पर्यंत खेळ खेळतात ना, अक्षरशः असं वाटतं की ह्या दिवसभर झोपल्या आहेत आणि रात्री खेळायला आल्यात असं वाटत होतं। तर अशा पद्धतीने आमच्या फुगडी घातली, त्यानंतर चियाफू, झिम्मा, घोडा, परत हे रिंगण वगैरे गोल फिरून आपल्या टाळ्या वाजवून एकदम सिंपलची गाणी जुन्या बायकांची तीसुद्धा थोडीशी गायली।
म्हणजे इथे गाणी म्हणायला किंवा डान्स करायला किंवा घोडा वगैरे घालायला कुणालाही बंधन नव्हतं. कुणाला काय येते ते त्यांनी करायचं असं आम्ही ठरवलं आणि सगळ्यांनी त्या प्रत्येकीला साथ दिली आणि मस्तपैकी छानपैकी आमचा असा खेळ झाला. आता पोरग रडायला बघायचं नाही, आता नुसतं खेळायचं. घोडा तुझा माझा सरकारी घोडा, घोडा तुझा माझा सरकारी. माया लेकींचा घोडा बघा. तर हा आमचा होता पहिला दिवस. गणपती आगमन झालं त्या दिवशीचा पहिला दिवस आम्ही खेळ खेळलो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.